हॅलो नमस्कार, मी सोनाली आणि हा व्हिडिओ मी खास गृहिणींसाठी घेऊन आलेले आहे. रोजचा आपला मिनिमम प्रोडक्ट मध्ये आपण मेकअप, रोजचा डेली मेकअप कसा करू शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि स्वतःला आपण वेळ कसा दिला पाहिजे आणि स्वतःसाठी वेळ कसा आपण काढला पाहिजे, स्वतःला स्किन केअर कशी केली पाहिजे, हे सगळं मी जे काय करते ती मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून शेअर करणार आहे. तर आता ना, सकाळी माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आंघोळ झाले की माझं पहिलं काम असते जे कुठलं आपलं बॉडी लोशन असेल ते मी लावून घेते सुरुवातीला आणि 4-5 मिनिटं मसाज करते. आणि तसं केल्यानं ना आपलं स्किन बघा एकदम अशी मऊ आणि फ्रेश राहते. तर आठवण हे झालं हाताचं किंवा पायाचं, पण आपण चेहऱ्यासाठी 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून क्लीनअप केलं पाहिजे. तर क्लीनअप मी घरीच करते, पार्लर मध्ये वगैरे जात नाही. तर आपण क्लीनअप आपलं स्वतः करू शकतो बघा अशा पद्धतीनं. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता आणि ही घरच्या घरी केलं सुद्धा ब्लड सर्क्युलेशन एकदम व्यवस्थित होतं. तुम्हाला सांगते, पहिल्यांदा ना आपल्या कुठला चांगला स्क्रब आहे आपल्याकडे तो स्क्रब घ्यायचा आणि स्क्रब घेऊन असं 10 ते 15 मिनिटं 10 मिनिटं अशी चांगली मसाज करून घ्यायची हलक्या हातानं. तर तुम्हाला जो आवडतो तो स्क्रब तुम्ही वापरू शकता. मी एव्हरेजचा स्क्रब वापरलेला आहे आणि मला जास्त केमिकल सहन होत नाही, त्यामुळे मी कमी केमिकल युक्त आणि असं फेशियलचे वगैरे मी करत नाही, कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे, जास्त काही त्याला सूट होत नाही. त्यामुळे एकदम साधे आणि नॅचरल प्रोडक्ट मला वापरावे लागतात. जास्त केमिकल माझ्या स्किनला सहन होत नाही. तर अशा प्रकारे ना, माझ्यासारखी कोणाची स्किन असेल तर त्यांनी हे असं केलं तर चालतंय बघा. फक्त क्लीनअप करायचं, फेशियल वगैरे करत झंझटमध्ये बसायचं नाही. तर असं मस्त असं स्क्रब केलं. आता स्क्रब धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण फेस पॅक लावणार आहोत. तर तुम्हाला मसाज क्रीम वगैरे लावायची असली ना याच्यामध्ये, तर मी इथं लावली नाही, कारण माझा चेहरा पहिल्यापासूनच ऑलरेडी म्हणजे असा एवढा काही मसाज करायची काही गरज नाही, कारण मी 15 दिवसातनं क्लीनअप करत असते. तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मसाज क्रीम ने ऍड करू शकता. तर त्याच्यानंतर ना मी आता फेस पॅक लावून घेणार आहे. तर फेस पॅक सुद्धा आपला हिमालयाचा मी वापरते. हिमालयाच्या फेस पॅक ना एक 15 मिनिटं आपण ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर चेहरा आपला वॉश करून घ्यायचा. तर हिमालयाचा फेस पॅक लावताना ना तुम्ही असं म्हणजे चेहऱ्याला ना एकदम जास्त क्वांटिटी लावायची नाही, थोडी जरी लावली तरी ओके होते. ही जास्त लावली कारण ह्याच्यात लिंबाचे सत्व वगैरे असते, त्यामुळे इफेक्ट थोडा वाटतोय, कारण डेड स्किन वगैरे अशी निघून जाते आणि चेहरा असा मस्त फ्रेश वाटतोय बघा. तर जास्त फेशियल वगैरे केल्यावर चेहरा आपला छान राहतोय असं काही नाही. महागडे प्रोडक्ट लावल्यावर चेहरा चांगला राहतोय असं नाही, अजिबात असं काही नाही. असं आपण थोडस हे झालं चेहऱ्याचं. पण रोजच्या जर डेली साठी ना आपण गाऊन वगैरे ते घालत असतो ना, तर त्याच्याऐवजी मी ना अधून मधून असे म्हणजे एक दिवशी गाऊनाचा ड्रेस असं आपण कपडे वापरले पाहिजे. कारण रोजच घरात आहे म्हणून आपण मॅक्सी गाऊन असं वापरतो आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःला सुद्धा बोरिंग वाटतंय बघा तर किती. मी काय आणि करते, असं आता काम आपल्याला करायला भरपूर पण असं सुविधा काही उपलब्ध इंटरेस्ट वगैरे झालेल्या आहेत, वाटत ते नाही. तर म्हणजे बघा आपण ऑनलाईन जसे शॉपिंग वगैरे. स्वतःला तर ऑनलाईन शॉपिंग मधलेच आता जे काही तुम्ही प्रोडक्ट बघितले, तर ऑनलाईन शॉपिंग मध्ये काही होते, काही मी असं म्हणजे स्टोर मधनं घेतलेले होते. तर ऑनलाईन शॉपिंग मध्ये ना तुम्हाला चांगले म्हणजे छान छान ड्रेस वगैरे रोज डेली वेअर साठी ना तुम्हाला मस्त मस्त असे टॉप ड्रेस असे फ्लिपकार्ट, मिशो ह्याच्यावर एकदम मस्त असे भेटतात बघा. आणि असं म्हणजे रोजच असं गाऊन किंवा मॅक्सी मध्ये छान नाही वाटत, कारण आपल्याला पण कंटाळवाणं वाटते आणि त्याच्यामुळे ना आपला दिवस पण कंटाळवाणं जाते. तर मी ना असं अधून मधून स्वतःसाठी आपण तयार व्हायचं की दुसऱ्यांसाठी नाही. आणि स्वतःला आपण चांगलं दिसावं याच्यासाठी, आपलं मन प्रसन्न राहावं याच्यासाठी आपण तयार व्हायचं. आणि असं नीटनेटकं राहिलं ना तर आपल्याला पण फ्रेश वाटते बघा, कामात उत्साह वाटते. आणि आपल्याला असं नेहमी वाटत असते बघा की आपण घरातच असतो, कुठं जायचंय बाई मला, त्याच्यामुळे आपण काय करतो, आपल्या स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि जे कधी तरच आपण बाहेर जातो, मग कधी तरच बाहेर जाण्यासाठी आपण एवढे मोठे ड्रेस, एवढी मोठी शॉपिंग करून ठेवलेली असते, त्याचा कधीतरीच वापर ते काही मला आवडत नाही. त्यामुळे माझं एक पर्सनल असं मत आहे की एवढे जे काय आपल्याकडं शॉपिंग आहे, आपल्याकडं प्रोडक्ट आहे, त्याचा काही ना काहीतरी वापर झाला पाहिजे. एवढं सगळं आपल्याला गोष्टी अवेलेबल आहेत तर त्याचा बरोबर असा फायदा आपण करून घेतला पाहिजे बघा. तर काय करायचं, ज्यावेळेस क्लीनअप होते ना त्यावेळेस तुमच्याकडे मॉइश्चरायझर असलं तर मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. मॉइश्चरायझर नसेल तर ऑप्शन म्हणून आपली जी डेलीची फेअरनेस क्रीम आहे ना ते तुम्ही लावू शकता. आता मॉइश्चरायझर चेहऱ्याचं संपले, त्यामुळं फेअर अँड लवली लावलेली आहे. आणि फेअर अँड लवली ही मला पहिल्यापासून स्किन सूट झालेली आहे, त्यामुळे मी ती वापरते, फेअर अँड लवली पावडर वगैरे. तर असं मस्त तयार झाली की सकाळी बघा काम वगैरे करायला पण आपल्याला इंटरेस्ट येतो.
आणि एवढी सगळी शॉपिंग करून ठेवलेली असते, पण ते आपण तसेच दिवसेंदिवस कपाटात आणि स्टोअर करून ठेवत असतो, त्याचा काहीच उपयोग होत नाही बघा. तर आपण स्वतःसाठी काहीतरी आपला वेळ काढला पाहिजे, काहीतरी केले पाहिजे. आणि मी केसांसाठी म्हणलं ना, तर पण केसांची ग्रोथ पण आता माझी पहिल्यापेक्षा थोडीशी चांगली झालेली आहे. पहिले खूपच छोटे केस होते माझे. तर मी ना केसांसाठी पण खोबरेल तेल असते ना, ते संध्याकाळी लावायचं आणि धुवायचं सकाळी असं करत नाही. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मला तर हे असा इफेक्ट वाटतोय. मी खोबरेल तेल लावलं ना, एक दिवस पूर्ण डोक्याला ठेवते आणि त्याच्यानंतर सकाळ उठून धुते. तर थोडाफार फरक वाटतोय मला केसांमध्ये. आणि केसाला पण मॉइश्चरायझरची गरज असते, तर म्हणजे ऑइलची गरज असते. त्यामुळे ऑइल हे लावलं पाहिजे केसाला. लगेच 10 मिनिटात ऑइल लावलं आणि दिलं असं नाही. तर हा व्हिडिओ पूर्ण गृहिणींसाठी होता. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.